हॅलो मित्रांनो, तर कसे आहेत तुम्ही सगळे? ॲक्च्युली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी माझ्या होमटाऊन मधल्या एका मंदिराला व्हिजिट करणार आहे, जे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, मन्नाथ मंदिर गंगाखेड. ॲक्च्युली या मंदिराजवळ एक लेक पण आहे, सो आपण तिथेही जाऊया. सो चला. सो मित्रांनो, ॲक्च्युली आता दुपार आहे आणि इतकं ऊन पडलं आहे, तरी मी व्हिडिओ शूट करायलो. कॉज हा 2025 मधला माझा फर्स्ट व्लॉग आहे, ठीक आहे. अँड मी पुण्यावरून वापस गंगाखेडला आलेलो आहे. सो म्हणलं खूप दिवस झाला आपल्या चॅनलवर व्लॉग मी अपलोड केला नाही. अँड स्टार्टिंग म्हणलं आपल्या जे कंटेंट माझं पहिल्यापासून फेवरेट होतं तेच मी सुरू केलं आहे. वापस मी मंदिरच व्हिजिट करत आहे अँड बघू आपण तिथं लोकांसोबत कॉन्व्हर्सेशन करून बघू, ठीक आहे. सो आलंच मंदिर आपलं, चला. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत मन्नाथ मंदिर. सो हा एंट्रन्स आहे आणि कमान आहे. सो आता इथून पुढे थोडं एक 100-200 मीटरवरच मंदिर आहे. चला. सो मित्रांनो, माझ्यासोबत विजय आहे आज, जे कॅमेरामॅनचं काम करत आहे. अँड हर वेळेस सारखं आज बी मी विदाऊट स्क्रिप्टिंग जाते. सो मध्ये काही वर्ड्स खालचे वर वरचे खाली होत असेल, समजून घ्या तुम्ही तेवढे. बस माहीत आहे, स्टार्टिंग आहे, व्हेरी फार टू गो, ठीक आहे. अँड विजय आज सोबत असल्यामुळे थोडा कॉन्फिडन्स गेन झाला आहे, ठीक आहे. अँड आपण बघू मंदिरात अजून कोणाला आपण भेटू शकतो, त्यांना आपण मंदिराच्या विषयी काही इन्फॉर्मेशन विचारू. अँड हां, स्पेशली आपण त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन तर नक्कीच करणार आहे. सो चला. सो मित्रांनो, मंदिराला जाताना ह्या रस्त्याने इथं साईडला शेत आहे, जिथं सध्या आता ऊस तोडणी चालू आहे, ठीक आहे. आणि इकडे मागच्या साईडला ऊसच होते, जे की तोडणं झाले. आता तिथं म्हशी चरायला सोडलेल्या आहेत. आणि तुम्ही पुढे बघू शकता की मंदिराचं जे बांधकाम चालू आहे ते इथून दिसत आहे आपल्याला. आता आपण जवळ जाऊन क्लोजअप घेऊया, ठीक आहे. चला. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मन्नाथ मंदिराजवळ आणि ह्याचा जे एंट्रन्स आहे ते इथून सुरू होते, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. सो मंदिराचं बांधकाम जे आहे पूर्णपणे झालेलं आहे. फक्त आता थोडं कलरिंग आणि पेंटिंगचं काम बाकी आहे, जे की लवकरच होईल. काही दिवसांनी इथं सप्ताह सुरू होणार आहे, ज्याची पब्लिक 2 ते 3 हजार असते, असं आत्ताच आम्हाला एका लोकांनी सांगितलं. सो आम्ही सप्त्याच्या टाईमला हे व्हिडिओ शूट करू नक्कीच. सो चला, आपण दर्शन वगैरे घेऊन तिथलच्या लोकल्सला जरा प्रश्न विचारू. अशा प्रकारे हे जे मंदिर आहे ह्याचं हे सराउंडिंग स्पेस आहे, जिथं श्रावण महिन्यात व मकर संक्रांती किंवा महाशिवरात्रीला खूप गर्दी असतो. इथं पूर्ण म्हणजे लाईक लाईनी वगैरे असतात दर्शनासाठी आणि सप्ते वगैरे असते. तुम्ही इकडे बॅक साईडला बघू शकतात. तिथं
मंदिराचाच ते मंडप वगैरे आहे जिथं की स्वयंपाक वगैरे बनवतात आणि इथंच जेवण वगैरे होतात लोकांच्या सप्ताहाच्या टाइमला. आणि सप्ताह कधी ज्या टाइमला असतो त्या टाइमला इथे इतकी गर्दी असते, 2-3 हजार पब्लिक असते त्या टाइमला. आणि आता सध्या मंदिराचं जे बांधकाम चालू आहे जे थोड्या दिवसात पुढील कम्प्लीट होईल त्या टाइमला बी इथं खूप मोठा सप्ताह होणार आहे. सो आता इथं काही भक्त बसलेले, आपण त्यांच्याशी या मंदिराविषयी काही माहिती विचारू. हो चला. नमस्कार काका, आपलं नाव काय? लिंबाजी किशन भेंडेकर. भानुदास ज्ञानोबा मुंडे, खंडोबापुराव देवकुती. तर तुम्ही या मंदिरात आता म्हणजे किती वर्षापासून इथं आहे? तुम्हाला मंदिराविषयी 11 पासून. 2011 पासून. हा, तर तुम्ही जेव्हापासून इथे आहेत तुम्ही काय काय बदलाव बघितले मंदिरात? बरेच घटना झाल्या. तरी सांगा तुम्हाला जे आठवतं. तुमचा अनुभव. आठवा मध्ये जनावर निघालत पाडायच्या आधी, हा पुन्हा ते गेलं आपण मग त्यांनी काही केलं नाही काही. हा स्वतःच. हा. काका तुम्ही काय सांगता? श्री क्षेत्र मन्नाथ मंदिर देवस्थान मरगळवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. आम्ही सुमारे 25 वर्षापासून सेवा करतो मंदिराची. इथे चमत्कार म्हणजे देव ज्यावेळेस मंदिर पाडायचं आहे आपलं त्यावेळेस लोक भेट होते सगळे, बा मंदिर कसं पाडावं. पण सगळ्यांनी मिळून मंदिराचा हे केलं. आतापर्यंत कुणाला काटा सुद्धा मोडला नाही. जनावर निघालं, साप निघून दर्शन दिलं सगळ्याले. ते इकडं ह्या नारळाच्या झाडामध्ये जाऊन गुप्त झालं. आतापर्यंत आमचा चांगला कार्यक्रम झालेला आहे. कुणाला काटा सुद्धा मोडला नाही. जवळपास 1.5 कोटी आम्ही मंदिराची देणगी जमा करून खर्च केलेला आहे. काका तुम्ही काय सांगता? काही बोलताय, मी शेतकरी माणूस आहे. हे जे सप्ताह हे गेल्या किती वर्षापासून होत आहे? मी आता 25 वर्षापासून जर सप्ताह आम्ही करतो, ते कमीत कमी 100 वर्षाचा सप्ताह आहे. आणि ह्याला किती खर्च येतो, किती पब्लिक येते? रोजचे 2 लाख रुपये खर्च येतो आम्हाला. हा, एक महाराज 15,000चा महाराज आहे. हे भागवतकार 1,11,000 रुपये 7 दिवसाची फी आहे. शेवटच्या जी चना डाळ लागते 4 क्विंटल, 5 क्विंटल साखर लागते, 10 क्विंटल आटा लागतो, 10 क्विंटल तांदूळ लागतो. आणि हा सगळा खर्च कोण करतो? सर्वजणी कोणी बी पावती फाडतात. देणगी ते खर्च समजा 100 करायचं. रुपयापासून 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत. जे भक्त येतील त्यांच्याच देणगी हे होते समजा. आणून देतात लोक. आणि आता हे कार्यक्रम कधीपासून सुरू होणार? फेब्रुवारी 17 तारीख, 17 जानेवारीला सुरू आहे, 23ला शेवट आहे. हा. तर मित्रांनो जसं बघितलं तुम्ही 17 जानेवारी पासून सप्ताह सुरू होणार आहे. तर जी गंगाखेडची मंडळी आहे या दर्शन घ्या, सप्ताहाला थांबा. अन्नदान भरपूर मिळते आम्हाला. ठीक आहे, धन्यवाद काका तुम्ही सांगितल्याबद्दल, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. हे घेऊ शकतो का मी? मित्रांनो तर ह्याचा मी जे फोटो मी माझ्या यूट्यूब चॅनलवर बी पोस्ट करेल, बघा, पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या आणि इथे नक्की विजिट करा. थँक्यू. सो मित्रांनो आता आपण आलेलो आहेत मन्नाथच्या तळेजवळ. ॲक्च्युली हे तळ ते मेन मन्नाथ मंदिरमुळे फेमस आहे आणि या तळाचे नाव मन्नाथचं तळ म्हणून असंच पूर्ण गंगाखेडचे लोक ओळखतात आला. सो बघू शकता तुम्ही सध्या पाण्याची लेवल जी आहे ती आहे ठीकठाक मीडियम लेवल आहे. आणि खूप सारे गंगाखेडचे लोक आहेत जे त्यांचा टाइम मूड रिफ्रेश करण्यासाठी इकडे येतात. सध्या आता जे टाइम आहे दुपारचे 3:30 वाजलेत आणि ह्या टाइमला सध्या तर ह्या टाइमला कोणी नसतं, कॉज ऊन वगैरे असतं. बट तुम्ही बघताल 5-5:30च्या नंतर खूप पब्लिक येते इथे. खूप म्हणजे हा मिनिमम लोक तर येतात, जास्तीत जास्त 10-12 लोक 15 लोक असतात. काम मूड फ्रेश करण्यासाठी, थोडंफार एन्जॉय करण्यासाठी. हे गंगाखेडचा आमचा एक स्मॉल ट्रेक पॉइंट आहे. तुम्ही ह्या साईडला बघताल तर डोंगर वगैरे दिसेल जिथं काही लोक एन्जॉय करतात. तुम्ही बघू शकता तिकडे. सो आपण तिथे वरी जाऊन बघूया. आणि इकडे मागच्या साईडला काही लोक जे झोपडीत राहतात, मी बघतो की गेले 5-7 वर्ष झालं ते इथं राहतात. त्यांच्याकडे काहीतरी ते थर्मोकॉल बोट्स वगैरे ज्याने ते फिशिंग करतात इथं तळ्यामध्येच. आणि सो आता आपण सरळ वर जाऊया आणि वर जाऊन बघू वरून हा व्ह्यू कसा दिसतो. ठीक आहे, सो चला. सो मित्रांनो आता मी पोहोचलो इथं वर डोंगरावर. ठीक आहे,
तुम्ही मागचा जे व्ह्यू बघू शकता एकदम नंबर 1 दिसत आहे मागं. तर मी तो वर डोंगरावर लाईक आमच्या गंगाखेडचा एक ट्रेक, आणि माझ्यासोबत माझा बेस्ट फ्रेंड, माझा कॅमेरामॅन विजय. आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू जे दिसत. आणि मी जे म्हणलं होतं झोपड्या वगैरे तिकडे, तर तुम्ही ते तिकडे झोपड्या बघू शकता. ते जे लोक आहेत तेच इथं फिशिंग वगैरे करतात. आणि हे तळ्याचा व्ह्यू थोडा लाइटनिंग वगैरे हे होत असेल. पलीकडच्या साईडला तिकडे 2-3 गाव आहेत, ठीक आहे. आणि तिकडच्या साईडला तुम्ही कारखाने बघू शकतात. सो मित्रांनो, हे इथं वर आहे छोटा स्पेस, लेकरं वगैरे येतात, पोरं वगैरे. आणि इकडे बॅक साईडला जर तुम्ही बघितलं शेती वगैरे दिसेल तुम्हाला. सध्या पेरणी वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे तितकं असं लाईक हिरवगार काय दिसत नाही, बट पावसाच्या सीझनमध्ये असते. इथून मी माझे काही स्नॅप्स, फोटोज, व्हिडिओज आहेत अगोदरचे ते पोस्ट करेन ते दाखवण्यासाठी, ठीक आहे. आणि बॅक साईड तुम्ही बघू शकता इथं एकदम क्लीन आहे. सध्या तर काहीच नाही आहे, कोणी जास्त येत नाहीत, पण जे बी येते तिथं कचरा वगैरे दिसायला आहे. सो आय एम रिक्वेस्टिंग एव्हरीवन, कचरा वगैरे करू नका. अरे तो कोण साफ करायला येत नाही, सो कचराही करू नका ना, ठीक आहे. आणि आजचा हा व्लॉग जे होता माझ्या हिशोबाने खूप इंटरेस्टिंग व्लॉग होता. आय होप की तुमच्या सगळ्यांना हा व्लॉग नक्कीच आवडेल. अँड जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अँड व्हिडिओला कमेंट वगैरे नक्कीच करा. अँड जितका होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा आपल्या गंगाखेडच्या लोकांना. परभणीतील जितके लोक आहेत, जितका तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता तितका करा. कॉज आता 17 जानेवारी 2025 पासून इथं मन्नाथ मंदिर येथे सप्ताह चालू आहे, जिथं खूप पब्लिक राहते. लाईक खूप कसा मोठ्या उत्साहाने हा साजरा करतात. इथं सप्ताह जे असतो तो दरवर्षी केला जातो. तो म्हणल्यासारखं एका दिवसाचा खर्च जे असतात 2 लाख असतात. 2 लाख रुपये एका दिवसासाठी खर्च करतात. तिथं जे बाहेरचा जे आउटर स्पेस होता तिथं जागा नसते, इतके जास्त पब्लिक असते, ठीक आहे. सो विजिट करा. 17 जानेवारी 2025 ते 23 जानेवारी 2025 हा सप्ताह चालू आहे. अँड सो थँक्यू गाईज व्हिडिओ एंडपर्यंत बघण्यासाठी. अँड ॲक्च्युली आता मी सरळ निघणार आहे, ह्यानंतर आपण शूट करणार आहोत. सो हा जो व्लॉग आहे तो आम्ही आता इथंच एंड करणार आहोत. थँक्यू सो मच, लव यू ऑल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अँड खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे माझी आणि विजयची. सो दोघांनाही इंस्टाग्रामवर फॉलो करा. भेटूयात पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये लवकरच. जय हिंद.